त्यांनी हा अप्रोचच माझा बदलून टाकला की तुला करिअर करायचंय म्हणून तू गाणं करतेस. तिथे जाऊन मी असं इमॅजिन करायचं, आय यूज्ड टू लिटरली डू लाईक दिस, की इथे पियानो येईल, इथे किती मोठा आहे, मग त्याचं याचं माप घ्या, इथे येईल, ओके. आणि तो आला. इन टुडेज टाइम्स तू जेव्हा देवकीताईंकडे शिकत होतीस, तुझा दिवस कसा दिसायचा, काय असायचं वेळापत्रक, हे जाणून घ्यायचंय मला. इट्स अ व्हेरी वंडरफुल मेमरी. ताईंकडे जेव्हा मी जायला लागले, एकतर पहिल्या दिवशी असं झालं की त्यांनी मला विचारलं तुला का शिकायचंय माझ्याकडे. इथपासून सुरुवात. मी आपलं ऑनेस्ट उत्तर दिलं, मला गाण्यात करिअर करायचंय. बरं, असं झालं त्यांना. आणि शी इज तपस्विनी, म्हणजे त्यांच्याबद्दल मी काय सांगू, त्या फक्त गाण्यासाठी गाणं करणाऱ्या आहेत. करिअर वगैरे नंतर. त्यांनी हा अप्रोचच माझा बदलून टाकला की तुला करिअर करायचंय म्हणून तू गाणं करतेस. तुला गाणं करायचंय फॉर युअर लाईफ, ॲज अ लुक ॲट इट ॲज अ स्पिरिच्युअल पाथ. त्यांनी मला हे सांगितलं की नामस्मरण जे संत करतात ते तुझ्याकडे स्वर आहेत, त्याला नामस्मरण समज आणि तसा रियाज त्या गोष्टीसाठी कर, टू एक्सप्लोर युअर हायर सेल्फ. आणि इथेच माझं सगळं बदललं. त्याच्यानंतर असं तंबोरा जुळवण्यापासून सगळा अप्रोच इतका वेगळा होता की तंबोऱ्यावर रियाज का करायचा. तर तंबोऱ्यावर रियाज यासाठी करायचा की आज आपण इलेक्ट्रॉनिक जे काय सगळं वापरतो त्याच्यामध्ये खूप मल्टिपल फ्रिक्वेन्सीज असतात एकाच सुरामध्ये, पण तंबोऱ्यामध्ये ती एक फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते रियाजाला. आणि इट इज ऑल टुगेदर अ डिफरंट एक्सपिरियन्स. ह्याच्यावर रियाज करणं इज नॉट ॲडव्हिजिबल. सो इथून सुरुवात झाली. ताई मला म्हणाल्या की शिकतेसच की तू, गाणं इकडे तिकडे चालू आहे तुझं, गातेस तू, अल्बम्स वगैरे करतेस, मग कशाला शिकायचंय. आणि आय डिडंट हॅव एन आन्सर. काय उत्तर देऊ मी म्हणलं मला बाकी काही नको आहे, तुमचे जसे सूर लागतात तसे मला लागले पाहिजेत, माझे एवढंच मला. ओके. कुठेतरी त्यात सुरांसाठी आणि गाण्यासाठीची आस्था त्यांना दिसली असावी, म्हणून त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं. वाय पियानो आउट ऑफ ऑल द इन्स्ट्रुमेंट्स ज्या जगात आहेत, ओके, सो पियानो कुठून आलं? ओके, सो पहिले ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकच्या एक्झाम्स इंडियातनंच दिल्या मी. ओके. इंडियात त्या दरवर्षी कंडक्ट होतात, त्यामुळे मी ठरवलं होतं की माझ्याकडे 7 ग्रेड द्यायला 7 वर्ष नाही आहेत. ओके. त्या 1.5 वर्षात मी 7 ग्रेड दिल्या. बापरे. मी माझ्या दादाला सांगितलं होतं, सौरभ गोडबोले ज्याच्याकडे मी शिकले, त्याला मी सांगितलं होतं की एक तर मी स्टाफ नोटेशन म्हणजे वेस्टर्न शीट म्युझिकच्या त्या एक्झाम्स असतात त्या मी दिल्या. ओके. हाऊ टू राईट शीट म्युझिक, जे आपल्याला दिसतं ना ते सगळे म्युझिकल सायन्स, दॅट्स अ वर्ल्ड लँग्वेज, म्युझिक लँग्वेज, ज्याच्यावरनं तू उद्या चायनीज माणसाला जर ते ठेवलंस नोटेशन तर त्यालाही तसंच्या तसं वाजवेल. आणि ते मला शिकायचं होतं. त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग असतं, त्याचा मला म्युझिक लिसनिंगमध्ये खूप फरक पडला त्याच्यामुळे. सो पियानो का, तर लहानपणापासून मला पियानोचं खूप प्रेम होतं. आणि सुरेशजींना मी एकदा एका कार्यक्रमात भेटले होते, सुरेश वाडकर. तर सुरेशजी म्हणले होते एक तंतुवाद्य आणि म्हणजे एक स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आणि एक रिदम इन्स्ट्रुमेंट हे आलं पाहिजे. हे कुठल्याही गायकाला म्हणजे ही शुड ट्राय की हे 2 वाद्य आली पाहिजे. तर माझं ठरलं, मग इट इज अ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे एका नोटवर कीला 3 तारा असतात. आतमध्ये तो ओपन करून जर बघितलं, ओके, तर आणि त्याचा जो साऊंड आहे, एव्हरीथिंग अबाउट पियानो इट इज मॅजिकल. आणि दॅट वॉज माय ड्रीम की पियानो असावा. आणि मी अफोर्डही करू शकत नव्हते तेव्हा, पण दॅट वॉज माय फर्स्ट गोल की सगळ्याच्या आधी घर गाडी सगळ्याच्या आधी मला पियानो करायचा आहे, पियानो घ्यायचा आहे, स्वतःच्या भरोशावर घ्यायचा आहे. आमचं पुण्याचं जे घर होतं तिथे मी एक प्लास्टिकची बॅग पण ठेवू द्यायचे नाही, काही ठेवायचं नाही, इथे फक्त पियानो येईल. सो आय टोल्ड हर की नाही, मी रोज तिथे एव्हरी डे आय लिटरली मॅनिफेस्टेड इट, आय व्हिज्युअलाइज्ड इट, आय मॅनिफेस्टेड इट. तिथे जाऊन मी असं इमॅजिन करायचं, आय यूज्ड टू लिटरली डू लाईक दिस, की इथे पियानो येईल, इथे किती मोठा आहे, मग याचं माप घ्या, इथे येईल, ओके. आणि तो आला. And then wow yaar this is so beautiful. That was the first thing that I wanted. आणि जेव्हा घर घेतलं तेव्हा मी प्रत्येक घर असंच बघितलं की इथे पियानो राहील का, असंच बघत होते मी पियानोसाठी. आणि मग त्या अकॉर्डिंग बाकी सगळं केलं.